2019 मध्ये निवडून आलेल्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले। विद्यमान 4 खासदारांचं तिकीट कट करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये काही नवी नावं देण्यात आली। तर रणजितसिंह निंबाळकर हे माढ्यामधून निवडणूक लढवणार आहेत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। सुरुवातीला सांगलीमधून संजय काका पाटलांची प्रतिक्रिया। आणि लोकांशी असणारा व्यवहार माणुसकीचा तो अतिशय मी चांगल्या पद्धतीने जपलाय। मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, लोकांच्या दृष्टिकोनातून काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मोठ्या फरकाने ही निवडणूक आपण लोकांच्या आशीर्वादाने जिंकणार। घटक पक्षांच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षांच्या सहकार्याने ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणार। नक्कीच आता आपण पाहिलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील आणि इतर सर्व भाजपच्या श्रेष्ठींनी तुमच्यावर तिसऱ्यांदा तिकीट देऊन पुन्हा विश्वास ठेवलेला आहे। काय वाटतं, जबाबदारी वाढली का तुमची? तिसरी निवडणूक ही निश्चितपणानं देत असताना पार्टीनी त्याचे सर्वे केलेले आहेत, नेत्यांनी विश्वास ठेवलेला आहे, कामाच्या स्वरूपामध्ये आपण सातत्यानं कामात राहिलेला आहे आणि तो विश्वास जो देशातल्या आणि राज्यातल्या नेत्यांनी दाखवला आहे माझ्यावर, तो निश्चितपणानं सार्थ करेन। काय आव्हान आहे तुम्हाला आता तुमच्या निवडणुकीच्या समोर, काय आव्हान वाटतं? निवडणूक म्हणली की ती आव्हान येतं, पण तरीसुद्धा निवडणूक ही एक महिन्या दीड महिन्यात उभी राहणारी गोष्ट नसून सातत्यानं लोकांच्या कामामध्ये राहणाऱ्या माणसांना यामध्ये यश येतं। आणि गेले 10 वर्ष त्याच्या आधी आमदारकी, त्याच्या आधी केलेला सगळा संघर्ष हे लोक डोळ्यानं पाहणारे लोक आहेत, त्यामुळे निश्चितपणाने त्याचा फायदा होतोय। आता निवडून आल्यानंतर भविष्यात काय उर्वरित कामं पेंडिंग राहिलेली आहेत असं वाटतं आणि ती पूर्ण होणार का? जतच्या लोकांना पाणी मिळणार का? जतच्या लोकांची जी विस्तारित म्हैसाळ 5 TMC पाण्याची योजना आहे, ती योजना निश्चितपणानं पूर्णत्वाला जाईल आणि गेल्या 2 वर्षाच्या येणाऱ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये ते पाणी आपण सगळ्या दृष्टिकोनातून लोकांना पुरवू। निश्चितपणानं ते पाणी देण्याची भूमिका आपल्या हातनं घडेल। नक्कीच आपण पाहिलं जनतेच्या विश्वासावर आपण ही तिसऱ्यांदासुद्धा निवडणूक जिंकणार असा ठाम विश्वास संजय काका पाटील यांना आहे। कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9।